मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच परभणी। या लोकसभा मतदारसंघात मागील 6 टर्म पासून शिवसेना पक्षाचा खासदार निवडून येतोय। मागील 3 टर्म पासून या लोकसभा मतदारसंघातून संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार आहेत। 2 टर्म ते शिवसेना पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आले। खासदारकीची बंडू जाधव यांनी नुकतीच 2 वर्ष पूर्ण केली आहेत। याच पार्श्वभूमीवर पोल पंडितने त्यांच्या कामगिरीविषयी लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे। सदर सर्वेक्षण पोल पंडितने 20 मे ते 2 जून या कालावधीत केलेले आहे। पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार 41% लोकांच्या मते खासदार म्हणून बंडू जाधव यांची कामगिरी समाधानकारक आहे, तर 45% लोकांच्या मते त्यांची कामगिरी खराब राहिली आहे। त्यासोबतच 14% लोक त्यांच्या कामगिरीला साधारण असं म्हणतात। खासदार बंडू जाधव यांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबतच्या मंत्र्यांसोबतच्या भेटी आणि लोकसभेतील त्यांची भाषणं यांचा प्रचार प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होतो। त्यासोबतच शिवसेना पक्षाला मानणारा पारंपरिक मतदार आणि बंडू जाधव यांचा वैयक्तिक प्रभाव यामुळे 41% लोक त्यांच्या कामगिरीविषयी समाधानी असल्याचं दिसून येतं। या उलट परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दिसून येत नाही। त्यासोबतच 3 टर्म खासदार असूनही बंडू जाधव यांना कोणतीही मोठी विकास कामे करता आलेली नाहीत, असे मत नागरिक व्यक्त करताना दिसून येतात। त्यासोबतच मतदारसंघात बेरोजगारी आणि सिंचनाचा मोठा अभाव आहे, त्यामुळे 45% नागरिक त्यांच्या कामगिरीविषयी असमाधानी असल्याचं दिसून येतं। सद्यस्थितीत परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2029च्या लोकसभा निवडणुकीत बंडू जाधव यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांचे नाव चर्चेत आहे। माजी आमदार विजय भांबळे आणि सुरेश नागरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात पक्षप्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे। त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले। मतदारसंघातील 6 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात बबनराव लोणीकर आणि मेघना बोर्डीकर यांच्या रूपात भाजपकडे 2 आमदार आहेत। तसेच माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यासोबतच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची भाजपशी जवळीक आहे, परंतु भाजपकडे संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर प्रभाव टाकेल असा चेहरा दिसून येत नाही। परभणी लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून काँग्रेस पक्षाकडे गेलेले बाबाजानी दुर्राणी हे देखील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असतील। त्यासोबतच शिवसेना शिंदे गट पक्षाने सईद खान यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन मुस्लिम मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे। मुस्लिम मतदारांबरोबरच शिवसेना मराठा मतदारांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे। यासाठी त्यांनी आसाराम बोराडे आणि विशाल कदम यांच्या रूपात मराठा नेतृत्व आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु बंडू जाधव हे ठाकरेंना सोडून शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या दिसून येत आहे। बंडू जाधव यांनी शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केल्यास 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेला मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दूर होण्याची शक्यता आहे। बंडू जाधव यांनी शिवसेना